श्री स्वामी समर्थ. माझ्या लाडक्या लेकरांनो, आजच्या ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला तुमच्या आयुष्यातील सर्व शंका, सर्व भीती आणि सर्व चिंता कायमच्या मिटवून टाकणारा ठरणार आहे. म्हणूनच आज मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो की हा व्हिडिओ चुकूनही स्किप करू नका. आज आपण अशा एका विषयावर बोलणार आहोत जो केवळ एक चित्रपट नाही, तर तो आपल्या अक्कलकोट निवासी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराजांच्या अस्तित्वाचा एक जिवंत पुरावा आहे. आपण सर्वजण गेल्या अनेक वर्षापासून ज्याची आतुरतेने पाहत होतो तो महासिनेमा म्हणजे देऊळ बंद 2 जेव्हा आपल्यासमोर येईल तेव्हा तो केवळ प्रेक्षकांचे मनोरंजन करणार नाही, तर चित्रपटगृहात बसलेल्या प्रत्येक भक्ताला साक्षात स्वामी समर्थांची जिवंत प्रचिती आणून देईल. होय, तुम्ही अगदी बरोबर ऐकले आहे. पहिल्या भागात आपण पाहिले की कशाप्रकारे एका नास्तिक शास्त्रज्ञाचा अहंकार मोडून स्वामींनी त्याला आपल्या चरणी आणले. पण आता या दुसऱ्या भागात स्वामींची माया आणि त्याची प्रचिती काय असते हे आपल्याला अनुभवायला मिळणार आहे. आजच्या या विशेष लेखामध्ये मी तुम्हाला अशा काही गोष्टी सांगणार आहे ज्या ऐकल्यावर तुम्हाला खात्री पटेल की देऊळ बंद 2 पाहताना तुम्हाला साक्षात स्वामी समर्थ आपल्या पाठीवर हात ठेवल्याचा भास होईल. तर आपण जाणून घेऊया प्रचिती म्हणजे नक्की काय. तर भक्त हो, सर्वात आधी आपण हे समजून घेतले पाहिजे की प्रचिती म्हणजे नेमकं काय. प्रचिती म्हणजे देवाच्या अस्तित्वाचा असा अनुभव जो आपल्याला बुद्धीच्या पलीकडे घेऊन जातो. जेव्हा आपले सर्व मार्ग बंद होतात, जेव्हा डॉक्टर हात टेकतात, जेव्हा खिसा रिकामा असतो आणि नात्यांची पात फिरलेली असते, अशा वेळी अचानक कुठून तरी एक आशेचा किरण येतो आणि आपले संकट दूर होते. त्यालाच आपण स्वामींची प्रचिती म्हणतो. देऊळ बंद 2 हा चित्रपट पाहताना प्रेक्षकांना ही प्रचिती येईल का? कारण या चित्रपटाची निर्मिती केवळ व्यावसायिक दृष्टिकोनातून केलेली नाही, तर ती स्वामींच्या प्रेरणेने झाली आहे. जेव्हा पडद्यावर स्वामींचे ते अथांग डोळे, त्यांचे ते तेज आणि त्यांच्या मुखातून निघणारे शब्द जसं की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, हे जेव्हा चित्रपटगृहाच्या मोठ्या स्पीकर्समधून तुमच्या कानावर पडतील, तेव्हा तुमच्या हृदयाचा ठोका चुकेल. तुमच्या अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही आणि हीच स्वामींची पहिली प्रचिती असेल. आजचे आपले आयुष्य किती कठीण झाले आहे याचा विचार करा. आपण सर्वजण सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत पैशांच्या, नोकरीच्या आणि भविष्याच्या मागे धावत आहोत. घरात आजारपण आहे, मुलांच्या शिक्षणाची चिंता आहे, व्यवसायात मंदी आहे, माणूस आतून पार खचून गेला आहे. अनेकदा आपण देवाऱ्यासमोर उभे राहून रडतो आणि म्हणतो, स्वामी तुम्ही माझी परीक्षा कधी संपवणार? देऊळ बंद 2 हा चित्रपट तुमच्या या थकलेल्या आणि खचलेल्या मनावर फुंकर घालण्याचे काम करेल. चित्रपट पाहताना तुम्हाला असं जाणवेल की पडद्यावर चाललेली कथा ही दुसऱ्या कोणाची नसून तर स्वतः तुमचीच आहे. चित्रपटातील पात्रांच्या संकटात तुम्हाला स्वतःचे संकट दिसेल आणि जेव्हा स्वामी त्या पात्राला संकटातून बाहेर काढतील तेव्हा तुमच्या मनाला गळती लागलेले धैर्य पुन्हा एकत्र येईल. तुम्हाला जाणवेल की जर स्वामी त्या पात्राचे रक्षण करू शकतात तर माझेही रक्षण नक्कीच करणार. ही मानसिक शक्ती म्हणजे स्वामींनी दिलेली प्रचिती होय. पहिल्या भागात डॉक्टर राघवेंद्र राव यांच्या विज्ञानाचा अहंकार स्वामींनी मोडून काढला होता. पण देऊळ बंद 2 मध्ये अध्यात्माची आणि भक्तीची परिसीमा दाखवली जाणार आहे. आजच्या डिजिटल आणि आभासी जगात वातावरण माणूस जेव्हा हा चित्रपट पाहेल तेव्हा त्याचे डोळे उघडतील. चित्रपटामध्ये असे काही प्रसंग आणि चमत्कार दाखवले आहेत जे पाहून तुमचे तर्कशास्त्र थक्क होईल. जेव्हा वैद्यकीय विज्ञान अपयश ठरेल आणि स्वामींच्या चरणाचा अंगारा एका माणसांना व्यक्तीला जिवंत करेल, तेव्हा चित्रपटगृहातील बसलेल्या प्रत्येक भक्ताच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागतील. तो केवळ चित्रपटातील प्रसंग नसेल, तर तो तुमच्या आत असलेल्या श्रद्धेचा जागृत सोहळा असेल. हा चित्रपट पाहताना तुम्हाला जाणीव होईल की स्वामी कालही होते आणि आजही आहेत आणि स्वामी उद्याही राहतील. तर मित्रांनो, तुम्ही कधी विचार केला आहे का की जेव्हा शेकडो स्वामी भक्त एकत्र येऊन एकाच चित्रपटगृहात बसतील आणि पडद्यावर स्वामींचे दर्शन होईल तेव्हा तेथील वातावरण कसे होईल? तेव्हा चित्रपटगृहातील प्रेक्षकही स्वतःला रोखू शकणार नाहीत. संपूर्ण थिएटर श्री स्वामी समर्थ या जयघोषाने एक दुमदुमून जाईल. त्या क्षणी चित्रपट उरणार नाही, तर त्याचे रूपांतर साक्षात अक्कलकोटच्या पवित्र दरबारात होईल. तिथे बसलेल्या प्रत्येक व्यक्तीला एका अद्भुत आणि सकारात्मक ऊर्जेचा भास होईल. तर तुमच्या मनामध्ये काही संशय असेल, तर तुमचे मन अशांत असेल, तर त्या वातावरणात तुम्हाला परमशांतीचा अनुभव येईल. अनेक भक्तांना तर चित्रपट पाहत असताना त्यांच्या समस्यांची उत्तरे मिळतात, कारण स्वामी कधी कोणत्या माध्यमातून आपल्याला संदेश देतील हे सांगता येत नाही.
या चित्रपटाचे संगीत हे प्रचिती येण्याचे आणखी एक मोठे माध्यम असेल. पहिल्या भागातील अशक्य ही शक्य करतील स्वामी हे गाणं ऐकून आजही भक्तांचे डोळे ओले होतात. दुसऱ्या भागातही अशीच हृदयस्पर्शी गाणी आणि स्वामींचा तारक मंत्र अशा पद्धतीने सादर केला जाईल की तो ऐकताना तुमच्या हृदयाचे ठोके वाढतील. रात्रीच्या वेळी किंवा कठीण प्रसंगात जेव्हा आपण हा चित्रपट किंवा याची गाणी ऐकू तेव्हा घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होईल. चित्रपटाचे पार्श्वसंगीत इतके प्रभावी असेल की थेट तुमच्या सुप्त मनाला स्पर्श करेल. गाणी ऐकताना तुमच्या डोळ्यांतून जे अश्रू येतील ते दुःखाचे नसतील, तर ते स्वामींच्या अथांग प्रेमाचे आनंदाश्रू असतील. आजकालच्या युगात कौटुंबिक वाद आणि नात्यांमधील दुरावा खूप वाढला आहे. लहान मुले देवधर्मापासून आणि संस्कृतीपासून दूर जात आहेत. अशा वेळी देऊळ बंद 2 हा चित्रपट संपूर्ण कुटुंबासाठी एक मार्गदर्शक ठरेल. जेव्हा तुम्ही तुमच्या आई वडील, पत्नी आणि मुलांसोबत हा चित्रपट पाहाल तेव्हा घरातील वातावरण बदलेल. मुलांना समजेल की कठीण काळात केवळ पैसा नाही तर आपली भक्ती आणि आपले संस्कार आपल्याला वाचवतात. चित्रपट संपून जेव्हा तुम्ही घरी याल तेव्हा तुमच्या घरातील देव्हाऱ्याकडे पाहण्याचा तुमचा दृष्टिकोन बदललेला असेल. घरात एक वेगळी शांतता आणि समृद्धी नांदू लागेल. हीच स्वामींची सर्वात मोठी कौटुंबिक प्रचिती असेल. शेवटी मी एवढेच म्हणेन की देऊळ बंद 2 हा केवळ एक मराठी चित्रपट नाही, तर तो स्वामी समर्थांनी आपल्या भक्तांसाठी पाठवलेला एक महाप्रसाद आहे. जर तुम्ही सध्या अत्यंत ठिकाणी कठीण परिस्थितीत जात असाल, तर तुम्हाला वाटत असेल की तुम्ही एकटे आहात, तर हा चित्रपट नक्की पहा. हा चित्रपट तुम्हाला सांगेल